श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. तर यावर्षी महाशिवरात्रीला कोणते नियम पाळावेत, शिवलिंगाची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि पूजा कशी करावी, ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर यावर्षी महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री 12:27 सुरू होत आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:23 असणार आहे. तर बघा, आपण वर्षभरामध्ये जिथे काही सोमवार करतो किंवा महादेवाचे जे काही व्रत करतो, त्याला फक्त एका महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे सर्व सोमवारचे उपवासाचे फळ मिळते. महाशिवरात्रीला प्रत्येक जण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करत असतो. तर या पूजेसाठी शुभ मुहूर्त पहाटे 5:04 पासून ते दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत राहील. या काळात केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून केला पाहिजे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीच उपवास सोडावा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची वेळ सकाळी 11:54 राहील. आता आपण महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता. आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर रोजची देवपूजा करावी. शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकता. पण फराळामध्ये पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा, फक्त मनापासून करा. भगवान शिवशंकर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचं दर्शन घ्यावं. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवाला दिलेले होते आणि नंदीस आशीर्वाद दिला की आधी तुझे दर्शन आणि मग शिवाचे दर्शन. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीचे दर्शन घेऊन टाळी वाजवावी आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभं राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत दिवा लावावा, पण पंती स्वतःचीच असावी. बेलपान वाहताना उलटे वाहावे आणि त्याची दांडी आपल्याकडे येईल अशा प्रकारे वाहावे. जर आपल्याकडे बेलपान नसेल तर पिंडीवरचे बेलपान उचलून ते धुवून परत वाहिले तरी चालते. या दिवशी ज्यांना उपवास नाही करायचा त्यांनी कांदा लसूण खाणं वर्ज्य करावे किंवा तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. त्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला उपवासाचं फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकता. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता करतात किंवा पाण्यावर राहूनही करतात. काही जण फलाहार तर काही जण फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचे आहे. जर तुम्ही फराळ करून उपवास करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे तसेच ब्रह्मचर्याचे पालन महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासूनच करावे, कारण उपवास करताना मनाचे आणि शरीराचे शुद्ध असणे फार गरजेचे आहे. म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलू नये. दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घालात. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा. शक्य असल्यास दही, दूध किंवा मध आणि पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेलपान हे कधीही सोमवारी तोडू नये. ते इतर दिवशी तोडून ठेवले कधीही शिळे होत नाही. आणि धोत्र्याची फुले, फळे, पांढरी फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ हे फळ खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, शमी, मोहरीचे पिवळे फुले हे आपण महादेवाला अर्पण करू शकतो. पूजा करताना डोक्यावर पदर घ्यावा. तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नये. शिवलिंगाला कुंकू, शेंदूर, नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच चाफ्याची फुले देखील अर्पण करू नये. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पंचामृत किंवा इतर कशाचाही असो, त्यावेळेस तांब्या वापरू नये, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ पाणी अर्पण करताना तांब्या वापरावा. महादेवाची आपण जेव्हा पार्वती, गणेश, कार्तिक यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस फक्त गणेश, कार्तिक आणि पार्वतीला हळदी कुंकू लावावे. महादेवांना चंदन किंवा भस्म लावावा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवाला काही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील
तर त्या उपवास सोडताना आपल्याला खायच्या नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते विषम संख्यामध्ये अर्पण करावेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्याकडून कथा ऐकायला काही हरकत नाही. गर्भवती महिलांनी जर इच्छा असेल तर हे व्रत करू शकता. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवावे आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा आणि मंत्र म्हटलं तरी देखील चालते. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असले पाहिजे. 2 किंवा 1 दलाचे बेलपान अर्पण करू नये किंवा तुटलेले बेलपान अर्पण करू नये. बेलपान अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही ठिकाणी अशी मान्यता आहे की महादेवाच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. तसेच धुवायचे असतील तर आदल्या दिवशीच धुवून ठेवावे. पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा. शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संपत्ती, संतती, इच्छित फलप्राप्ती मिळते. ही महाशिवरात्रीची जर संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा.